नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर काल आपण लाईव्हमध्ये बॅक पार्टची डायग्राम आणि बाहीची डायग्राम आपण शिकलेले आहोत। तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्ही असे मापे लिहूनच घेतले असतील रेडी ब्लाउजवरून। तर अशा पद्धतीने ही मापे आहेत। आता ह्या मापांवरती आपण 4 टक्स ब्लाउज आपण आज कटिंग करणार आहोत। तर व्यवस्थित ड्रॉ कसं करते आहे ते पहा आणि व्यवस्थित आपण 4 टक्स ब्लाउज म्हणजे साधा ब्लाउज कटिंग करूया। ही मापे कशाची आहे? 4 टक्स ब्लाउज आणि साध्या ब्लाउजची। साधा ब्लाउज म्हणजेच त्याला 4 टक्स ब्लाउज असे म्हटले जाते। शोल्डर पूर्ण उंची, शोल्डर, मुंडा, 1/4 छाती, 1/4 कंबर, शोल्डर पट्टी, पुढचा गळा, त्याच्यानंतर मागचा गळा, त्याच्यानंतर बाही कट, बाही उंची, बाही घडी, दंड घेर, हे सर्व आपण मापे लिहून घेतलेली आहेत। ही मेन मापे आपण लिहून घेतलेली आहेत। ह्याच्यात शिलाई मार्जिंग आपण ॲड केलेली नाही, ती आपण नंतर करणार आहोत डायग्राम आखताना। त्याच्यानंतर पूर्ण कटिंग करताना पूर्ण उंचीमध्ये आपण शिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत। त्याच्यानंतर 1/4 शोल्डरमध्ये सुद्धा करणार आहोत मार्जिंग ॲड आपण आणि 1/4 छातीमध्ये सुद्धा आपण मार्जिंग ॲड करणार आहोत। त्याच्यानंतर 1/4 कंबरमध्ये सुद्धा मार्जिंग ॲड करणार आहोत। शोल्डर पट्टीमध्ये सुद्धा मार्जिंग ॲड करणार आहोत आणि पुढचा गळा ह्यामध्ये सुद्धा मार्जिंग ॲड करणार आहोत, बरोबर। त्याच्यानंतर बाही घडी, बाही उंची, बाही कट, बाही दंडघेर, हे 4 गोष्टी आपल्याला बाही कट करण्यासाठी लागणार आहेत। दंडघेरमध्ये सुद्धा आपण शिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत आणि बाही उंचीमध्ये सुद्धा शिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत आणि मुंड्यामध्ये सुद्धा आपण शिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत बरं का। कारण की आपली शोल्डरला अर्धा इंच जातो की नाही शोल्डर जोडताना, ती मुंड्यामध्ये आपण वाढवायची आहे। ती जर तुम्ही नाही वाढवली तर ती तुमचं तिथं जास्त काक्यात ताण येईल। इथं मुंड्याला मला टिक मार्क करायची माझी राहिलेली आहे। तर बाहीचं योग्य आकार कट करण्यासाठी एवढी आपल्याला 4 मापे महत्त्वाची असतात, गरजेची असतात। तर तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉन बटन, जेणेकरून आपला व्हिडिओ आलेला तुम्हाला लवकरात लवकर समजेल आणि आलेला पाहायला भेटेल। त्याच्यामुळे आपला व्हिडिओ स्किप अजिबात करू नका। आपला फॅशन डिझायनिंगचा कोर्स प्लस शिलाईचा कोर्ससुद्धा आपला स्टार्ट झालेला आहे। जर कोणता पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपण त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेन किंवा कमेंटमध्ये उत्तर देईल। शक्यतो व्हिडिओज बनवेल मैत्रिणींना, कमेंटमध्ये अशा गोष्टी देऊन तुम्हाला समजणार नाहीत सांगून, बरोबर ना। ते प्रत्यक्षात ह्या प्रॅक्टिकली समजलं तरच हे व्यवस्थित लक्षात बसतं। तर पहा, आपण आता 4 टक्स ब्लाउजची कटिंग आपण करणार आहोत। पहा, मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने एक न्यूजपेपर तुम्ही घेतलेलाच असेल, बरोबर। न्यूजपेपर एक आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर। त्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिससाठी भरपूर कागद लागणार आहेत। न्यूजपेपर काय आपल्याला किती पण आपण आणू शकतो, तसं कार्डशीट पेपर जरा कॉस्टली पडतो। असं तर पुढच्या साईडला आपण दोन्ही सैल आणि आपल्या साईडला जे आहे ना पॅक बन आपण कापड वापरणार आहोत आणि दुहेरी कापड जे सुट्टा असतं ना ते आपल्या विरुद्ध बाजूला वापरणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपण कागदाचं पेपर कटिंग करताना सुद्धा पेपरसुद्धा तसंच ठेवायचा आहे। बंद बाजू आपल्या बाजूला, लक्षात ठेवा। ही गोष्ट तुम्ही विसरू नका, ही मेन गोष्ट आहे। तर पहा, अशा पद्धतीने आपण कटिंग आता करणार आहोत, पेपर कटिंग। बंद बाजू आपल्या बाजूला व्यवस्थित पद्धतीने। इथपर्यंत तुम्हाला समजलं? ठीक आहे। आता आपण पुढचं स्टेप घेऊया, ठीक आहे। वरती सरळ टेप ठेवायचा आहे आपण आणि सरळ आपण पूर्ण उंची इथं टाकून घ्यायची आहे। पहा, इथं पूर्ण उंची, मेन पूर्ण उंची किती आहे? 12 इंच, ठीक आहे। तुम्हाला समजण्यासाठी टिक मार्क केली बरं का, तुम्ही तसं करू नका, कन्फ्यूज व्हाल। तुम्ही डायरेक्ट जे मार्जिंगनुसार ला प्लस करून शिलाई मार्जिंग ॲड करा। पहा, इथं 12 इंच शिलाई मार्जिंग मेन माप आहे आपलं। तर 12मध्ये 1 इंच आपल्याला पूर्ण उंचीमध्ये 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। तर पहा, 12 अधिक 1 इंच बरोबर 13 इंच, ठीक आहे। म्हणजे पूर्ण इंचमध्ये 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायची आहे, लक्षात ठेवा। आपण डायरेक्ट मग तुम्ही 13 इंचावर मार्किंग करायचं आहे। तर आपले सरळ रेष यावी यासाठी आपण वरती पण आपण 13 इंच आपण असा आडवा टेप ठेवून तेवढंच माप आपण इथं घेऊन पॉईंट घ्यायचा आहे 13 इंचावरती। पहा, अशा पद्धतीने इथं 13 इंचावरती आपण पॉईंट घेतला आहे, अशा पद्धतीने।
तर आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण सरळ जॉईंट करून घेणार आहे. ही आपली रेषा सरळ येण्यासाठी आपण वरती पण मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि अशी मार्किंग रेषा आखून घ्या. आता ही रेषा आपली झाली कंबर रेषा. ठीक आहे, काय ह्या रेषेचं नाव आहे? कंबर रेषा. अशा पद्धतीने मी डार्क करून घेते तुम्हाला दिसण्यासाठी. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता पुढं पाहूया. पुढं पाहायचं आहे आपल्याला. आता घेतल्यानंतर ह्याच्या वर मापे आपण नंतर टाकणार आहोत. ह्याच्यानंतर ते स्टेप काय आहे? ह्याच्यानंतर ते शोल्डर आपण टाकणार आहोत. तर शोल्डर आपली किती आहे? शोल्डर आपली आहे 5 इंच. पहा 5 इंच, पण 5 इंचामध्ये आपण शिला मार्जिंग अर्धा इंच शोल्डरमध्ये ॲड करणार आहोत. 5 अधिक अर्धा बरोबर 5.5 अधिक अर्धा बरोबर 5.5 इंच. बरोबर आपली शोल्डर किती होत आहे मग? 5.5 इंच. इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे, ओके. मग टाकूया आपण माप आता 5.5 इंच. शोल्डर आपली 5.5 इंच घेतला इथं पॉईंट आपण शोल्डरचा 5.5 इंच. ठीक आहे, आता ह्याच्यानंतरची स्टेप आपली काय आहे? तर ह्याच्यानंतर आपण वरून टेप ठेवायचा आहे असा कंबर रेषेकडे. बरोबर असा टेप ठेवला कंबर रेषेकडे सरळ. बरोबर वरून आता इथं आपण मुंडा टाकणार आहोत. ही आपण मुंड्याची रेषा आहे आपली. बरोबर मुंडा रेषा. बरोबर आता इथून वरून खालपर्यंत आपला जेवढा मुंडा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण स्टिचिंग मार्जिंग ॲड करणार आहोत. ठीक आहे, मग किती झाले? आपला मुंडा जर आपला 5 असेल तर अर्धा इंच स्टिचिंग मार्जिंग ॲड करून किती झाले? 5.5 इंच. ठीक आहे, मग वरती शोल्डरपासून खाली मुंड्याचा माप टाकायचा आहे आपल्याला 5.5 इंच. ठीक आहे, आपला अर्धा इंच शोल्डर आपण जोडती कोण आहे तिथं अर्धा इंच जाती, त्याच्यामुळे आपण अर्धा इंच स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची असते. 5.5 इंच झालं. ठीक आहे, अशा पद्धतीने ही लाईन आता ड्रॉ आपण करून घ्यायची आहे. ह्या वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं? मैत्रिणींनो, एखादी गोष्ट जर समजली नाही तर कमेंट करून नक्की सांगा. ओके, ठीक आहे. आपण नेक्स्ट स्टेप आता नेक्स्ट स्टेप घ्यायची आहे आपण 1/4 छाती. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करायचं आहे? बरोबर इथून खालपर्यंत ही आपली मुंड्याची रेष सरळ येऊ नये. बरोबर ना, तिरकी येऊ नये. मग आपण इथं पण माप घ्यायचं आहे, खाली पण माप घ्यायचं आहे समान. बरोबर जेणेकरून ही रेष आपली सरळ येईल. अशा पद्धतीने रेष आपण आखून घेतली. ठीक आहे, आता इथून आपण टाकणार आहोत 1/4 छाती. ओके, आता 1/4 छातीची रेषा आपण ही टाकणार आहोत. त्यालाच काय म्हणतात? छाती रेषा. ठीक आहे, इथं सरळ टेप ठेवा व्यवस्थित मुंड्याच्या पॉईंटपासून सरळ टेप ठेवा सरळ. आणि तिथून आपण 1/4 आपली जी छाती आहे. बरोबर 1/4 छाती 36 मधचा 1/4 किती आला? 9. बरोबर 36चा 9 1/4 आला. बरोबर 9 चौक 36 म्हणून 36चा 1/4 9 आला. बरोबर 9 आपण आता इथून टाकणार आहोत. पण 1/4 छातीमध्ये मेन 1/4 छाती 9 आली, पण त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच बरोबर 1.5 इंच शिलाई मार्जिंग आपण ॲड करणार आहोत. ठीक आहे, मग 9 अधिक 1.5 10.5 इंच होती. पहा इथं सुरुवातीला आपण 9 इंच, तुम्हाला समजण्यासाठी डायरेक्ट अगोदर 9 इंच मी टाकत आहे 1/4 छाती आणि तिथून 1.5 इंच पुढे आपण शिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत. ठीक आहे, 1.5 इंच केली. आता पहा आपण टेप ठेवून पाहूया एकूण माप किती भरते आपलं. एकूण माप 1.5 इंच 10.5 इंच भरते का? ठीक आहे, ठीक आहे 10.5 इंच भरलं आहे म्हणजे 9 अधिक 1.5 10.5 इंच. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला काय करायचं आहे? जोडून घ्यायचा आहे. तर तुम्ही काय करा, आता तुम्ही स्केल्स वापरा. तुम्ही टेप वापरू नका. मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी टेप वापरू शकते, पण तुम्ही शक्यतो स्केलच वापरा. स्केल एक आणा फुटपट्टी आपल्यासाठी. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट बरोबर आपण डार्क करून घेते तुम्हाला समजण्यासाठी. बरोबर इथपर्यंत समजलं? ठीक आहे, आता ह्याच्यानंतरची स्टेप काय आहे आपली? ह्याच्यानंतरची आपली स्टेप आहे पुढची माप आपल्याला कशाच टाकायचं आहे? कंबर रेषेवरती कंबरेचे माप टाकायचं आहे आपल्याला. बरोबर पहा इथं आता आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही संगत कट करतोय. बरोबर का नाही? नंतर ते कसं होणार आहे ते मला सांगेन. पहा इथं कंबर आपली किती आहे? 7.5 इंच. तर पहा 7.5 इंचावरती आपण पॉईंट करून घेऊया, काढून घेऊया. घेतला 7.5 इंचचा पॉईंट. ठीक आहे,
आणि 7.5 इंचाचा पॉईंट घेतला. आता तिथून पुढं 1 इंच आपल्याला बॅकपार्टच्या टक्ससाठी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. मगाशी म्हटलं मी तुम्हाला बॅकपार्ट पण आपण ह्याच्याबरोबर कट करत असतो. आणि आत्ता आपण आहे पेपर कटिंग करताना 1 इंच आपण बॅकपार्टच्या टक्ससाठी घेणार आहोत. मग ह्या 1/4 कमरेमध्ये 1 इंच आपण टक्ससाठी वाढवणार आहोत. आता हा 1 इंचाचा जे वाढवलेला पॉईंट आहे ना, त्या पॉईंटपासून आपल्याला सरळ पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंग ॲड करायची आहे. इथं आपण 1/4 छातीमध्ये 1.5 इंच ॲड केली ना, मग खालीसुद्धा 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायची असते. ठीक आहे. आता आपण शिलाई मार्जिंग 1.5 इंच इथं ॲड करून घेऊया. ठीक आहे. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप सांगत आहे. मोठा झाला तर काही हरकत नाही, व्यवस्थित तुम्ही पहा आणि नाही समजलं तर पुन्हा रिपीट करा. ठीक आहे. आता हे दोन्ही जी पॉईंट आहेत ना, गोल करून घेते ह्या पॉईंटला. बरोबर, हे पॉईंट आहेत ना, ते जॉईन करून घ्यायचं आहेत आपल्याला. हा पॉईंट दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता पुढची स्टेप आपण घेऊया. हे दोन्ही रेषा आखून झाल्याच्या नंतर तुम्ही पण अशाच पद्धतीने आखून घ्यायच्या आहेत रेषा. अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करा. त्याच्यानंतर पेपर कटिंग पण तुम्ही पाहून करू शकता, करा. ठीक आहे. प्रॅक्टिस करत राहा मैत्रिणींनो. लगेच तुम्हाला हे समजणार नाही. व्हिडिओ परत बघा आणि तुम्ही त्याच्यानुसार कटिंग करण्याची प्रॅक्टिस करा. हे जॉईंट आपण करून घेतले. ठीक आहे. पहा ह्याच्या पुढे अजून नंतर आता ह्याच्या पुढे आपली स्टेप काय नंतरची शोल्डर पट्टी. ठीक आहे. शोल्डर पट्टीचं माप आपलं किती आहे? ठीक आहे. मेन माप आपलं किती आहे? 2.5 इंच. किती मेन माप आपलं आहे? 2.5 इंच. ठीक आहे. आता 2.5 इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग अर्धा इंच ॲड करायची असते. बरोबर ना. मग 2.5 अधिक 1 किती झालं? 2.5 अधिक 1 3 इंच. बरोबर. 2.5 अधिक 1 3 इंच शिलाई मार्जिंग आपली धरून 3 इंच शोल्डर पट्टी होते. ठीक आहे. आपण इथं मार्जिंग घेतली 3 इंच. आता ही झाली आपली शोल्डर पट्टी. ठीक आहे. जी प्रत्येकाच्या आवडीनुसार शोल्डर पट्टी असते बऱ्यापैकी बरं का. कारण की काहींना शोल्डर पट्टी छोटी लागते, काहींना थोडी मोठी लागते. ठीक आहे. हे शोल्डर पट्टी आवडीनुसार पण कधी डिपेंड असतं. आता असा सरळ टेप ठेवून त्या शोल्डर पट्टीच्या पॉईंटपासून तिरका टेप ठेवून आपल्याला पुढच्या गळ्याचं माप टाकायचं आहे. किती? 6.5 इंच. आता इथं पहा शिलाई मार्जिंग ॲड करायची नाही. इथं तिरका टेप आपण ठेवतोय त्याच्यामुळे शिलाई मार्जिंग इथं ॲड करायची नाही अजिबात. आहे असं पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. पहा इथं आता सरळ रेषा आखून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता इथून आपल्याला काय करायचं आहे? गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. पहा इथं आता काय करायचं आहे? इथून आपल्याला अर्धा इंच 1 इंच आणि पाऊण इंच अशा माप घ्यायचा आहे. तुम्ही पाऊण घ्या, 1 घ्या, तुमच्या आवडीनुसार. जसा गळा पसरट पाहिजे आहे त्या पद्धतीने. जर गळा पसरट पाहिजे असेल तर अर्धा पाऊण घ्या आणि पसरट नको असेल तर 1 इंचापर्यंत तुम्ही आकार देऊ शकता. इथं मी पाऊण इंच घेतला आहे. असा पॉईंट घेऊन पाऊण इंचाचा तिरका टेप ठेवून असा आकार आपल्याला द्यायचा आहे बॉक्समधून. बरोबर. बॉक्समधून त्या पॉईंटला पकडून व्यवस्थित आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तर डार्क करून घेते मी तुम्हाला दिसण्यासाठी, समजण्यासाठी. ठीक आहे. पहा इथपर्यंत झालं. आता इथून पुढची स्टेप आपली काय आहे? पहा इथून आपण मुंड्याचा आकार आपण देणार आहोत. ठीक आहे. मुंड्याचा आकार देताना आपण सरळ तिरका टेप आपण असा ठेवायचा आहे आणि आपण पुढच्या मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचा आकार आपण इथं देणार आहोत. इथून इथं 1 इंच घ्यायचा आहे तिरका टेप ठेवून, ती आतल्या मुंड्यासाठी म्हणजे पुढच्या मुंड्यासाठी. ठीक आहे. मुंड्याच्या आतल्या आकार म्हणजे तो आला पुढचा आकार मुंड्याचा, फ्रंट साईडचा. बरोबर. इथून इथं 1 इंच आपण घेतला आहे तिरका टेप ठेवून. बरोबर. 1 इंच लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं. हा मुंड्याचा आकार आपला खोलगट असतो, तो पुढच्या फ्रंट साईडचा असतो. आणि इथं तिरका टेप ठेवून पुन्हा 1.5 इंचाचं माप आपल्याला घ्यायचं आहे. ही झालं पाठीमागचा मुंडा. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. पाठीमागचा मुंडा हा आपला उथळा असतो आणि आतला पुढचा मुंडा हा खोलगट असतो. ठीक आहे. आता आपल्याला इथून इथपर्यंत माप घ्यायचं आहे आणि त्याचा अर्धा भाग करायचा आहे. म्हणजे 5.5 भरते तर हा टेप असा 5.5 वर दुमडायचा आहे
आणि अर्धा आपल्याला काढायचा आहे. जर अर्धा काढता येत नसेल तुम्हाला असेल तर असं करा. बरोबर किती येत आहे आपलं, मग इथं 2.25, मग बरोबर खालून 2.25 इंच असं घ्या, म्हणजे दोन्हीचा मिडल येईल, वरचा आणि खालचा. ती मिडल पॉईंट आपला आला ना, तो पॉईंट ह्या पॉईंटमधून घालवायचा आहे आणि आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, ह्याची प्रॅक्टिस तुम्ही करत राहा. लगेच नाही तुम्हाला समजणार, पण प्रॅक्टिस करताल तसं तुम्हाला समजून येईल अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने मुंड्याचा आकार तुम्ही द्या. अगोदर हलक्या हाताने द्या. नवीन तुम्ही शिकत असताल तर, नवीनच असताल तर हलका आणि आकार असा देत राहा. त्याच्यामुळे असं तुम्हाला त्या आकार व्यवस्थित असा देता येईल. पहा, आपण ड्रॉइंग करताना पण कसं हलक्या हाताने काढतो, तेव्हा ड्रॉइंग कशी जरा व्यवस्थित अशी हे येते ना. असं दाबून हे केलं तर व्यवस्थित आकार देता येत नाही. त्याच्यामुळे हलका हात धरा सुरुवातीला, नंतर ते पहा, आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता इथून थोडंसं खाली घ्यायचं आहे. बरोबर, खाली ठेवायचा आहे पेन आणि तिथून असा त्या पॉईंटमधून, पुढच्या मुंड्याच्या पॉईंटमधून आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने. पहा, पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा याच्यामध्ये अर्धा इंचाचं आपल्याला अंतर भरलं पाहिजे. ठीक आहे, अर्ध्यापेक्षा जास्तही नको आणि कमी पण नको, अशा पद्धतीने आकार देऊन घ्या. अशा पद्धतीने हे झाले आपले मुंड्याचे आकार, ह्या मुंड्याचा आकार. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय आहे, तो पुढच्या मुंड्याचा आकार हा आणि त्या पाठीमागच्या मुंड्याचा आकार हा आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता पुढं पाहूया. ठीक आहे, पुढं आता आपण पुढची स्टेप पाहूया. हे झाला आपला मुंड्याचा आकार. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर आपण आता क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे. ठीक आहे, क्रॉसपट्टीचं माप आपण घ्यायचं आहे. पहा, इथं अशा पद्धतीने आपण टेप घ्यायचा आहे आणि खालून वरती, म्हणजे कंबर रेषेपासून वरती आपण किती इंचाचं अंतर घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं, 3 ते 3.5 इंच. ठीक आहे, 3.5 इंचाचं खालून वरती माप घेतलं. इथं 3.5 इंचाचं माप क्रॉसपट्टीसाठी घेतलं, म्हणजेच पॉईंट घेतला 3.5 इंचाचा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. 3.5 इंचाचा पॉईंट. कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि लाईक शेअर पण नक्की करा. ठीक आहे, आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. ठीक आहे, आपल्या चॅनलला पुढं न्या आणि सर्वांना हा चॅनल फायदेशीर ठरू द्या. ठीक आहे, आपण सर्वजण मिळून पुढे जाऊया आणि सर्व काही शिकूया. खालून इकडं आपण 2 इंच घेतलं, 2.5 इंच घेतलं. किती? 2.5 इंच. खाली इकडं 3.5 इंच घेतलं आणि इकडे आपण 2.5 इंच घेतलं. ठीक आहे, आता सरळ आपण त्या 2.5 इंचावर घेतलेल्या पॉईंटवर सरळ असं आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे, थोडासा गोलाकार पद्धतीने, अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता हा पॉईंट घेतलेला आहे. आता इथून सरळ असा अर्धा गोलाकार अशा पद्धतीने असा क्रॉसपट्टीचा आकार आपल्याला इथं द्यायचा आहे. ठीक आहे, ही झाली आपली क्रॉस पट्टी. काय झाली? ही क्रॉस पट्टी. ठीक आहे, आता यापुढे आपण कटिंग तर शिकणारच आहोत बरं का. त्याच्यानंतर पेपर कटिंग आपण पीसवरती कसं ठेवून कट करणार आहोत हे पण शिकणार आहोत. त्याच्यानंतर कसं स्टिच करणार आहेत हे पण शिकणार आहोत. इथून इथं पहा 3.5 इंच, इथून इथं 3.5 इंचावर एक पॉईंट घ्यायचा आहे, तो उभ्या टक्ससाठी. ठीक आहे, इथपर्यंत. सुरुवातीला आपण विदाऊट अस्तरचा शिवणार आहोत ब्लाऊज बरं का. त्याच्यानंतर अस्तरवरती प्रॅक्टिस करायची, अस्तरवरती शिकायचं आपल्याला. ठीक आहे, आता 3.5 इंचाचा पॉईंट घेतला, तिथून वरती आपल्याला किती इंचाचं अंतर घ्यायचं आहे, तिथून वरती 2 ते 2.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे बरं का. ते उंचीवरती अवलंबून असतं. ठीक आहे, ज्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर टक्सही माप जास्त घ्यायचं असतं. ठीक आहे, इथं घेतलं आपण 2.5 इंचाचं. तिथून इथं आता दोन्ही साईडला आपण इथून इथं अर्धा इंच घ्यायचं आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्या टक्ससाठी. ठीक आहे, इथून इथं अर्धा इंच घेतलं, ह्या रेषेपासून इकडे अर्धा इंच घेतले. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि आता हा पॉईंट आणि हा पॉईंट खालचा आहे ना, ते आपल्याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हा आपला होईल मग टक्स. ठीक आहे, आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण आता जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथपर्यंत समजलं. ठीक आहे, अशा दोन्ही साईडला अर्धा इंचाचा टक्स आपण घेतला आहे. उभा टक्स झाला आपला तो सुरुवातीचा. बरोबर, त्याच्यानंतर पुढचा टक्स आपण घेऊया. आता इथून इथं वरती जे आहे ना पॉईंट आपला,
तो गोल हे बरोबर तिथं डार्क करून घ्यायचा आहे. तिथून इथे खाली आपल्या गळ्यापासून मुंढ्यापर्यंत क्रॉसपट्टीपर्यंत जे काही अंतर असेल त्याचा अर्धा करायचा आहे. निम्म्यावरती आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, निम्म्यावरती पॉईंट आपण घेतला आणि आता निम्म्यावरती पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला सरळ अशी रेष आखून घ्यायची आहे पुढे. ठीक आहे, पुढपर्यंत इथून इथं 1 इंच अंतर आपल्याला बसलं पाहिजे. उभ्या टक्सपासून 1 इंच अंतर आपलं राहिलं पाहिजे आणि तिथून मग आपण ही रेष सरळ अशी आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, 1 इंचाचं अंतर विसरायचं नाही. 1-1 इंच प्रत्येक टक्समध्ये अंतर ठेवा. ठीक आहे, असं जो आपण उभी रेष आखून घेतली आता काय करायचं आहे, 1 इंचाचं अंतर इथं दोन्हीमध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, आता इथून दोन्ही साईडला आपल्याला किती इंचाचं अंतर घ्यायचं आहे, पाव इंचाचं. आता इथं उभ्या टक्सला किती घेतलं होतं आपण, अर्धा इंच. आता इथं किती घ्यायचं आहे, पाव इंच म्हणजे 2 रेषा. पहा इथून 1 आणि 2. ठीक आहे, 2-2 रेषाच्या कडेने अंतर घ्यायचं आहे म्हणजेच पाव इंच. ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत. हा पॉईंट आणि हा पॉईंट. ठीक आहे, आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट. इथपर्यंत तुम्हाला समजलं. ओके, आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आपली पुढच्या टक्सची. ठीक आहे, हा आणि हा पॉईंट तर समजला. आता काय करायचं आहे आपल्याला, जी खालून आपली वरती आहे का नाही 2.5 इंच आपण इथून घेतलेलं, तिथून वरती आपण किती घ्यायचं आहे, तिथून वरती आपण 1 इंच घ्यायचं आहे. किती, 1 इंच. पहा 2 इंच. 2 इंच घ्यायचं आहे. घेतलं इथं 2 इंचचा पॉईंट. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, हा पॉईंट कशाला जोडायचा आहे, इकडं इथं जो पॉईंट आहे ना उभे टक्सचा तिथून इकडे 1 इंचचं अंतर घ्यायचं आहे. किती, 1 इंचाचं दोन्ही साईडला आहे. तिथून इकडे 1 इंच, तिथून इकडे 1 इंच. ठीक आहे, 1 इंचचं अंतर पॉईंट घेतला आणि तो पॉईंट आता ह्या घेतलेल्या पॉईंटला जोडायचा आहे, जॉईंट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे रेष अशी आखून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता पॉईंट घेतला आहे. आता काय करायचं आहे, इथून इकडे दोन्ही साईडला पाव इंचाचं अंतर घ्यायचं आहे. पहा इथून इकडे पाव इंच आणि इथून इकडे पाव इंच. 1 आणि 2 रेषा, ते झालं पाव इंच. ठीक आहे, दोन्ही साईडला पाव इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि आता दोन्ही पॉईंट हे जोडून घ्यायचे आहेत. हा पॉईंट आणि हा पॉईंट. ठीक आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. हा झाला आपला तिसरा टक्स. ठीक आहे, आता चौथा टक्स. ठीक आहे, चौथा टक्स, 4th टक्स तो आपला द्यायचा राहिलेला आहे. तो 4th टक्स असतो मुंढ्या पाशी. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, इथून इथं पण 1 इंच अंतर घ्यायचं आहे. कुठून, ह्या उभे टक्सपासून पण आपल्याला 1 इंचाचं अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्या पॉईंटपासून इकडे त्या पॉईंटपासून इकडे 1-1 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे, 1-1 इंचाचं अंतर घेऊन तिथं आपल्याला एक पॉईंट आपल्याला आखून घ्यायचा आहे. ठीक आहे, घेतला 1 इंचाचा पॉईंट आपण त्या पॉईंटपासून. आता ह्या मुंड्यापासून ह्या पॉईंटला आपण जोडून घ्यायचं आहे. असा तिरका टेप ठेवा त्या पॉईंटवर आणि तो पॉईंट मुंड्याकडे असा न्या. ठीक आहे, अशा पद्धतीने झालं. ठीक आहे, आता काय करायचं आहे, ही आपला 4th टक्स आहे आपला हा चौथा. दोन्ही साईडला इथं पण पाव इंचाचं अंतर घेऊन टक्स टाकायचा आहे अशा पद्धतीने. इथं पण पाव इंच आणि इकडे पण पाव इंच म्हणजे 2 रेषा. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता हे दोन्ही जे पॉईंट आहेत का नाही ते पॉईंट आता आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपण, आता हे सगळे जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता झाले हा झाला आपला 4th टक्स. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आणि हा उभा टक्स असतो ना तो व्यवस्थित असा हे करून घ्यायचा आहे. तो उभा टक्स उंचीवरती अवलंबून असतो. उंची जास्त असली तर टक्स हा उभा थोडासा जास्त घ्यावा लागतो. पुढे मी तुम्हाला सांगेनच. दोन्ही साईडला पाव इंच म्हणजे तिन्ही साईडला पाव इंच घ्यायचं आहे आणि फक्त उभा टक्स आहे तिथंच अर्धा इंचाचं अंतर दोन्ही साईडला घ्यायचं असतं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. हे प्रत्येक साईडच्या ब्लाऊजसाठी आहे बरं का.
हे टक्स 4 जे टाकायचे आहेत ना ते, आणि त्याच्यानंतर मग हे इंचाचं माप असतं ते नंतर पाहूया. उभा टक्स असतो का नाही त्याला छातीची जास्त असेल वगैरे, तब्येत वगैरे कोणाची जास्त असेल तर उभ्या टक्सला दोन्ही साईडला पाव इंचाचं सुद्धा अंतर वाढवावं लागतं. ठीक आहे, ती पुढं आपण जसं आपण शिकू तसं तुम्हाला सांगेल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण ह्याची कटिंग करून घेऊया. ठीक आहे, जिथं आपण खालची कंबरेषा आहे तिथून आपण सुरुवात करूयात कट करायला. अशा पद्धतीने हा पूर्ण भाग कट करून घ्या आणि इथून आता पूर्ण हे करून घ्या, असं कट करून घ्यायचं इथून. ठीक आहे, हे पूर्ण कट करून घ्या. घेताना आपल्या खाली काय कापड टेप वगैरे काही नाही हे लक्षात घ्या. कधी टेप वगैरे राहतो मग तो आपल्याकडून कट होऊन जातो, होतं बरं का तसं. त्याच्यामुळे काय करायचं, आपल्या खात्याच्या खाली काही कापड वगैरे आहे का, वस्तू आहे का, टेप आहे का हे पाहायचं आहे आपल्याला, मगच कट करायला घ्यायचं आहे. पहा इथं मुंडा दोन्ही मुंड्या कट करायच्या आहेत करताना इथे बरं का, दोन्ही मुंडे. पहा इथं पाठीमागचा मुंडा पण कट करताना दोन्ही असे धरून मुंडे असे कट करायचे आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे, दोन आपले दुहेरी आपले कापड म्हणजे पेपर आहेत ना, अशा पद्धतीने पहा दुहेरी ते दोन्ही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मुंड्यातून. ठीक आहे, नंतर पुढचा मुंडा कसा कट करायचा ती तुम्हाला सांगेनच. आता काय करायचं आहे, हे पुढचा मुंड्याचा वरचा जो पदर असतो ना म्हणजे वरचा पेपर तोच फक्त कट करायचा असतं पुढच्या मुंड्यामध्ये. ठीक आहे, आता इथं दोन्ही मुंड्यामध्ये किती अंतर असावं, पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा ह्याच्यामध्ये अर्धा इंच अंतर असावं. ठीक आहे, पुढचा मुंडा आणि मागच्या मुंड्याच्या आकारामध्ये अर्धा इंचाचं अंतर असावं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, पुढचा मुंडा कट करायचा आहे. तो खालचा पेपर कट होऊ शकतो आपल्याकडून, त्याच्यामुळे तुम्ही पण असं हे करून घ्या, उलगडून घ्या आणि मग कट करून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने हा झाला आपल्या पुढच्या मुंड्याचा आकार. इथं कट झालेला आहे थोडंसं बघा, पेन मी डार्क असं केल्यामुळं पेपर जरा कट झालेला आहे इथं, त्याच्यामुळे जरा इथं प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही एवढा डार्क असं रवून पेननेही करू नका, ड्रॉ करू नका. ते मी तुम्हाला दिसण्यासाठी केलेलं होतं. तुमच्यापुरतं दिसलं तर ते तिथपर्यंतच असं हे करा. जास्त डार्क करत राहिला तर पेपर कट होत असा. आणि पहा आता इथून मधून जिथून आपण फोल्ड केलेलं होतं तिथून आपल्याला हे दोन्ही भाग पार्ट कट करायचे आहेत, सेपरेट करायचे आहेत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ओके, आता हा झाला आपला फ्रंट पार्ट आणि तो पलीकडचा झाला बॅक पार्ट हा झाला आणि हा झाला फ्रंट पार्ट. आता इथून फ्रंट पार्टमधून आपल्याला पार्ट कट केल्यानंतर इथं आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची असते अशा पद्धतीने. ठीक आहे, क्रॉसपट्टी कट करताना शेवटपर्यंत म्हणजे क्रॉसपट्टी कट करा इथपर्यंत. ठीक आहे, ही झाली क्रॉसपट्टी कट. अशा पद्धतीने आपला हा झाला आणि गळा राहिला आहे आपला कट करायचा. गळा कट करून घेऊया. गळा कट करून घेतल्यानंतर ना अशा पद्धतीने गळा कट करून घ्या. गळा कट करून घेतल्यानंतर हा झाला आपला पुढचा फ्रंट पार्ट. ठीक आहे, क्रॉसपट्टीचा वरचा पार्ट ते दोन्ही मिळून हे असं आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे, असा टक्स टाकून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने. तेव्हा आपली क्रॉसपट्टी थोडीशी जास्त होते, तेव्हा काय करायचं ती तुम्हाला पुढं सांगेनच. ठीक आहे, अशा पद्धतीने हा झाला आपला फ्रंट पार्ट. ठीक आहे, आता फ्रंट पार्ट नंतर ना हा झाला आपला बॅक पार्ट. ठीक आहे, आपण ह्याची स्टिचिंग कटिंग पुढं उद्या पाहणारच आहोत. पुढं स्टेप बाय स्टेप बरं का सर्व. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका अजिबात आणि सर्व पाहत राहा, त्याच्यामुळे तुमचा एकही पॉईंट मिस होणार नाही. हा झाला आपला बॅक पार्ट. ठीक आहे, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. आता आपली फक्त बाही कटिंग करायची राहिलेली आहे. बाही कटिंग आपण करूया. ठीक आहे, व्हिडिओ पाहत आहात. ठीक आहे, व्यवस्थित सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप तर आपण सांगत आहोत. ठीक आहे, पण जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला, लाईक शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं राहिलेलं आहे, आता बॅक पार्टवरती आपला गळ्याचा आकार द्यायचा राहिलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आता शोल्डरपासून इकडे अलीकडे शोल्डर पट्टीचं आपण माप टाकणार आहोत. ते 2.5 + 1 3 इंच किती होतं आपलं
3 इंच जेवढा आपण फ्रंट पार्टला शोल्डर पट्टी घेतली ना तेवढीच इथं घ्यायची आहे. इथं चूक करायची नाही, नाहीतर तुमचं अंतर कमी जास्त होणार. ठीक आहे. पहा वरती असा शोल्डरची टेप तिरका ठेवायचा आहे आणि आपण बॅक पार्टची बॅक गळ्याची आपल्याला माप टाकून घ्यायची आहेत आणि तिथून अशी उभी रेषा आखायची आणि इथं वरून पुन्हा खाली रेषा अशी आखून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे तुम्हाला, इथं मधल्या ह्या पॉईंटपासून इकडं तिरका टेप ठेवून पाऊण ते 1 इंच अंतर घ्यायचं आहे. तो पॉईंट घेतला की त्या पॉईंटमधून अशा पद्धतीने गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. इथपर्यंत समजलं. आता आपण गळा कट करून घेऊयात. ठीक आहे. गोल गळा कट करून घेऊयात अशा पद्धतीने. आता आपला हा झाला आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी. आता आपली काय राहिलेली आहे, आता आपली बाहीची कटिंग राहिलेली आहे. आता अशा पद्धतीने बाहीला कटिंगला आपण पेपर घ्यायचा आहे, दुहेरी पेपर घ्यायचा आहे. बरोबर. जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि जी सुट्टी बाजू आहे बरोबर ती बाजू पुढच्या साईडला ठेवायची आहे, म्हणजे आपल्या विरुद्ध दिशेला ठेवायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला बंद बाजू आपल्याकडे ठेवून मापे टाकायला सुरुवात करायची आहेत. असा इथून इथपर्यंत असा उभा टेप ठेवायचा आहे. बंद बाजू आपल्याकडे लक्षात घ्या. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला इथून खाली आपल्याला सरळ बाहीचं माप टाकायचं आहे. किती आपली उंची आहे, बाहीची उंची 5 असेल, 7 असेल, 6 असेल तिथपर्यंत. ठीक आहे. त्या बाहीच्या उंचीमध्ये अर्धा इंच आपण ॲड कधी करायचं, जेव्हा आपला ब्लाऊज अस्तरचा असतो तेव्हा, आणि जेव्हा आपला ब्लाऊज हा विदाऊट अस्तरचा असतो तेव्हा बाही कट करताना बाही उंचीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं असतं, कारण अर्धा इंच आपलं हे शोल्डरमध्ये जातं. ठीक आहे. अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं आणि 1 इंच हे आपलं बाही फोल्ड करून आपण हात शिलाई करतो की नाही, त्यासाठी 1 इंच अंतर लागतं, म्हणजे वरचा अर्धा आणि खाली 1 इंच मिळून 1.5 इंच होतं. बरोबर. आता जेवढं खाली इकडं बाही उंची आहे ना तेवढंच वरती पण पॉईंट घ्यायचा आहे टेप ठेवून आणि हा पॉईंट असं जोडून घ्यायचा आहे, म्हणजे आपली रेषी सरळ येते. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आपण बाहीची उंची टाकलेली आहे. आता इथं बाहीची उंची नंतर इथं सरळ टेप ठेवून बाही कट आपल्याला टाकून घ्यायचा आहे आडवा टेप ठेवून. तसंच वरती पण तेवढाच बाही कट घेऊन इथं आडवा टेप ठेवून असा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. इथं 3 इंच मी बाही कट घेत आहे. बाही कट काढायचा फॉर्म्युला पण तुम्हाला सांगेन नंतर, पण बाही कट रेडी ब्लाऊजवरून कसा काढायचा, कसा शोधायचा ते आपण ब्लाऊजचे मापे घेताना शिकलेलं आहेत. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला काय करायचा आहे, सरळ असा जोडून घ्यायचा आहे बाही कटचा. बरोबर. आता ही झाली रेषा. ह्या रेषेवरती आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या रेषेवर आपल्याला बाही घडीचं माप टाकायचं आहे. ठीक आहे. बाही घडी आपली किती आहे, 1/4 छाती किती आहे, 9 इंच. तर 9 इंचामधून अर्धा इंच आपल्याला कट करायचं असतं. ती झाली अर्धा इंच कट करून किती झालं मग 8.5 इंच. मग एकूण 8.5 इंच ही झाली आपली बाही घडी. लक्षात घ्या, वहीमध्ये लिहून ठेवा. बाही घडी 1/4 छातीमधून अर्धा इंच कट करून येणारी ती आहे आपली बाही घडी. पहा इथं घेतलं 8.5 इंचावर पॉईंट घेऊन बाही घडी आपण टाकलेली आहे, सरळ रेष ओढलेली आहे. आता ही बाही घडीचा पॉईंट आहे ना तो सरळ असा तिरका टेप ठेवून आपल्याला काय करायचं आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. तिरका टेप ठेवून अशी रेष ओढून घ्यायची आहे. ठीक आहे. ही झाली आपली तिरकी रेष. आता काय करायचं आहे, ह्या दोन्ही पॉईंटचा काय करायचं आहे, आपल्याला मध्य काढायचा आहे. अशा पद्धतीने टेप ठेवून आधी माप मोजा किती भरते, ते एकूण किती भरते आपलं 9 इंच. तर मग 9 इंचावरती असा तिरका टेप ठेवायचा आहे. 9 इंचावर टेप असा ठेवायचा आहे, दुमडून घ्यायचा आहे. असं तुम्हाला हाफ काढता येत नसेल तर, आणि बरोबर हा दुमडून किती आला मग आपला 4.5 इंच. बरोबर. म्हणजे 9चा अर्धा किती झाला 4.5 इंच. मग 4.5 इंचावरती असा टक्स पॉईंट इथं पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. 4.5 इंच. आता इथून पुढं काय करायचं आहे, इथून पुढं आपल्याला तिथून वरती 1/5 इंच घ्यायचा आहे. तिथून वरती किती घ्यायचं आहे, 1/5 इंचावर पॉईंट घ्यायचा
आहे। ठीक आहे, इथपर्यंत समजलं। आता काय करायचं आहे, हा पॉईंटपासून खाली पाव इंच आपल्याला घ्यायचं आहे, बरोबर। हे दोन्ही पॉईंट जे आहे ना ते अंतर आपलं अर्धा ते पाऊण इंच भरलं पाहिजे। 1 पण इंच नको आणि अर्धा पण इंच नको, थोडं जास्त भरलं पाहिजे। पाव इंचावरती घेतलं। ठीक आहे, दोन्ही पॉईंट घेतले। आता ह्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आता इथून इथं ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटकडे आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। ते झालं आपलं मार्जिंग। शिलाई मार्जिंग आपण छातीमध्ये किती घेतलं, 1.5 इंचच ना, इथं मग 1.5 इंचच घ्यायचं आहे। ठीक आहे, 1.5 इंचावरती घेतलं पॉईंट। आता ह्या पॉईंटपासून वरती आपल्याला पाव इंच घ्यायचं असतं। ह्या पॉईंटपासून वरती आपण किती घ्यायचं, पाव इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे। ठीक आहे, पाव इंचाचा पॉईंट आपण घेतला। आता काय करायचं आहे, आपण वरती हे पॉईंट आपण देऊन घ्यायचे आहे। अगोदर सर्व पॉईंट देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला आकार देता येईल। आता इथून इथं वरती 1 इंच घ्यायचं आहे। किती, खालून वरती 1 इंच द्यायचं आहे। ठीक आहे, घेतला 1 इंचाचा पॉईंट। आता काय करायचं आहे, खालून वरती पुन्हा आपल्याला 1.5 इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा असतो। ठीक आहे, घेतला 1.5 इंचाचा पॉईंट। आता काय करायचं आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट जो आहे का नाही, तो आपल्याला आकार देण्यासाठी यूज करायचा आहे। पहा, स्टार्टिंगला काय करायचं आहे, आपण आता हलक्या हाताने आकार देताना द्या आणि ह्या आकाराची प्रॅक्टिस तुम्ही करत राहा, तेव्हा तुम्हाला आकार व्यवस्थित जमेल। सुरुवातीला जमत नाही, जशी प्रॅक्टिस होईल तसा आकार तुम्हाला जमून येईल। अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। हा पॉईंट अशा पद्धतीने इकडं असा गोलाकार राऊंड वळवून अशा पद्धतीने ह्या पॉईंटमधून आपल्याला न्यायचा आहे। इथून असा खाली घ्यायचा आहे आकार, रेष अशी इथून अशी वळवून खाली रेष अशा पद्धतीने घ्या। ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी इथं हळूहळू सांगत आहे आणि काढून दाखवत आहे। इथून खाली ह्या पॉईंटमधून आपल्याला ते शेवटच्या पॉईंटकडे आपल्याला जोडायचं आहे। अशा पद्धतीने डार्क करून घेते, जेणेकरून तुम्हाला ते दिसावं। ठीक आहे, हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याला जोडण्यासाठी बाहीचा आकार। ठीक आहे, बाहीचा पाठीमागचा आकार थोडक्यात। आणि हा आता आकार आपण पुढच्या मुंड्याचा घेणार आहोत। पहा, इथं पुढच्या बाहीचा घेणार आहोत, फ्रंट साईडच्या। आता इथून हे खाली थोडंसं घ्यायचं आहे। ह्या पॉईंटमधून आपल्याला हा आकार काढून त्या पुढे आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। ठीक आहे, इथपर्यंत तर समजलं। आता हा झाला आपला बाहीचा आकार। थोडक्यात हा आकार कसा असतो, हा आकार माशासारखा असतो, फिशसारखा असतो। ठीक आहे, अशा पद्धतीने जास्त हा आकार वरती पण द्यायचा नाही, खाली पण द्यायचा नाही। वरती दिला तर पाठीमागे तुम्हाला बाहीमध्ये फुगा येणार। ठीक आहे, इथं पॉईंट आपण डार्क करून घेऊया। ठीक आहे, आता इथं काय करायचं आहे, इथं आपण दंडघेर टाकायचा आहे। दंडघेर आपला किती आहे, 5.5 इंच। तर 5.5 वरती पॉईंट घेतला आहे आपण। तिथून पुढं आपण शिलाई मार्जिंग किती घेतलेली आहे, 1.5 इंच। ठीक आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिंग घ्यायची आहे। 5.5 मधून पुन्हा पुढं 1.5 इंच टेप ठेवून पॉईंट आणखी घ्यायचा आहे। आता काय करायचं आहे, हा पॉईंट जो आहे ना, दोन्ही घेतलेले 1.5 इंचचे पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने। ठीक आहे, अशा पद्धतीने आपला बाहीचा आकार तयार होतो। बाही आपली रेडी होते। आता ही इथं आपण कशाचं काढणार आहोत, बाही ही विदाउट अस्तरची काढणार आहे। त्याच्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला आता ह्या बाहीमध्ये खाली 1 इंच दुमडण्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे। ठीक आहे, हात शिलाई करण्यासाठी। ठीक आहे, विदाउट अस्तरच्या ब्लाऊजसाठी फक्त हे करायचं आहे। ठीक आहे, आता काय करायचं आहे, इथून खाली 1 इंच आपल्याला घेऊन सरळ रेष आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे। इथून इथपर्यंत सरळ रेष आखून घेतली। ठीक आहे, आता काय करायचं आहे, आपल्याला इथून असं तिरकी रेषा असं आखून घ्यायची आहे ह्या रेषेपर्यंत। ठीक आहे, अशा पद्धतीने ही झाली आपली विदाउट अस्तरचे ब्लाऊजची कटिंग। ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने। ठीक आहे, असा आकार पुन्हा कट करून घ्या स्टार्टिंगला। ठीक आहे, इथपर्यंत तर तुम्हाला समजलं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ठीक आहे, अशा पद्धतीने हा आकार कट करून घ्या। ठीक आहे, ह्याच्यानंतर व्हिडिओ बंद करू नका, स्किप करू नका, थांबा। आपल्याला पुढचा फ्रंटचा सुद्धा बाहीचा आकार आपल्याला अजून द्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे।
ठीक आहे. जो आतला आपलं काढलेला आहे शेप ना, तो आपण एकच पेज फक्त पकडायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे. बाही अशी उलगडून घ्या जेणेकरून खालचा पण तुम्हाला पार्ट कट होऊ नये. अशी उलगडून घेतल्यानंतर एक असा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने आपला हा झाला बाहीचा आकार. ही झाली विदाऊट अस्तरची बाहीची कटिंग अशा पद्धतीने. ठीक आहे. कुठला पॉईंट समजला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि व्हिडिओ डेली पाहण्यास विसरू नका. ठीक आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली फोर्टेक्स ब्लाऊजची कटिंग. आता नंतर आपण अस्तरवर कशी कटिंग ठेवून कसा कट करायचा, कसा स्टिच करायचा, स्टेप बाय स्टेप आपण सर्व व्यवस्थित परफेक्टपणे शिकणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपली कटिंग आजची झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.